शहादा डेपोतील बसने घेतला पेट, पूर्ण बस जळून खाक. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. बातमी खुलताबाद येथून. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 धुळे सोलापूर महामार्गावर दिनांक 10 मार्च रोजी खुलताबाद तालुक्यातील पळवाडी शिवारात असलेल्या हॉटेल आम्रपाली येथे बस क्रमांक MH15 JC 5493 ही बस चहा नाश्त्यासाठी थांबली असता बसने मागील बाजूस अचानक पेट घेतला व काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. हे पाहता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले व लगेचच घटनास्थळी उपअग्निशमन केंद्र पोहोचले व आग आटोक्यात आणली. मात्र बसचे मोठे नुकसान झाले. आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली. ही बस शहादा डेपोची असून ती मंगळवारी सकाळी 10 वाजता शहादा डेपोतून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाली होती. त्या बसमध्ये एकूण 47 प्रवासी प्रवास करत होते. चालक वसंत मगन पाटील व वाहक राजेंद्र शिरसाठ यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 47 प्रवासी सुखरूप बाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच कन्नड डेपोतील DM मॅडम स्वाती वाकडे, विभागीय यंत्र अभियंता स्वप्नील धनाड, विभागीय सुरक्षा दक्ष अधिकारी भोसले, प्रादेशिक कार्यालय सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक पारखे, कन्नड बस स्थानक प्रमुख संघर्ष पगारे यांच्यासह महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक रमेश सांगळे, पोलीस हवालदार विकास फुटाणे, पळसवाडीचे पोलीस पाटील रामसिंग कुचे यांनी महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली आहे व प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून संभाजीनगरकडे रवाना केले.